ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। प्रथम सद्गुरू श्री गणपतराव महाराजांच्या चरणी नमस्कार करून आजच्या या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। यावेळी महाराजांचा 113वा जन्मोत्सव सप्ताह आहे। साधारण 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला 111वा जन्मोत्सव सप्ताह चालला होता, त्याला खूप मोठा सप्ताह झाला होता। आम्ही सगळेजण एकत्र जमलो होतो। माझ्यासाठी ती एक फार मोठी पर्वणी होती। पण गेले 2 वर्ष या करोनाच्या संकटामुळे आपल्या सगळ्यांना एकत्र यायला, कन्नूरला एकत्र यायला जमलेलं नाही। पण तरी सुद्धा हा जन्मोत्सव सप्ताह अतिशय उत्साहाने, तितक्याच उत्साहाने साजरा होतोय, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आता यावर्षी दुसरं वर्ष आहे, आपण ऑनलाईन सप्ताह करतोय। यावेळेला कुठला विषय घ्यायचा असं अरुणदादा फडणवीसांना विचारलं तर ते म्हणले की यावेळेला तुम्ही कर्तृत्व भावनेपासून सुटका या विषयावर बोला। एक छान विषय आहे। माझ्या मनामध्ये पहिल्यांदा हा विषय बघितल्यानंतर 4 प्रश्न आले आणि या 4 प्रश्नांच्या आधारावर आपण या विषयावर चिंतन करूया। आता आपण जर बघितलं तर कर्तृत्व भावनेपासून सुटका हा ज्यावेळेला आपण प्रश्न विचारतो त्यावेळेला पहिल्यांदा प्रश्न येतो की अरे, हा कर्तृत्व भाव, हा कर्ता, हा कसा निर्माण होतो? हा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे की जर सुटका हा जर शब्द वापरला असेल तर याचाच अर्थ आहे की हा कर्तृत्व भाव आम्हाला बंधनात टाकतो। मग दुसरा प्रश्न येतो की कर्तृत्व भाव किंवा कर्तेपणाची जाणीव आम्हाला बंधनात टाकते म्हणजे काय करते, आणि आम्ही बंधनात पडतो म्हणजे नक्की काय होतं? हा दुसरा प्रश्न आहे। साहजिकच तिसरा प्रश्न असा आहे की कर्तृत्व भावापासून सुटका म्हणजे ती कशी करून घ्यायची, आणि नक्की मला त्यासाठी काय काय करायला पाहिजे, आणि त्यावर उपाय काय, आणि त्यापासून मला कशी सुटका करून घेता येईल, माझं आयुष्य कसं शांत आनंदी करता येईल। आणि चौथा प्रश्न की ह्या कर्तृत्व भावाच्या सुटकेपासून सुटका झाल्यानंतर माझं म्हणजेच या साधकाचं जीवन नक्की कसं होईल, नक्की कसं असेल, कशा पद्धतीनं माझं जीवन मी व्यतीत करेल, हा चौथा प्रश्न। आता आपण या 4 प्रश्नांच्या आधारावर या विषयाची उकल करूया, चिंतन करूया। अगदी पहिल्यापासून
म्हणजे फंडामेंटल्स, बेसिकपासून जर आपण विचार केला आणि हे सगळं जे आपण चिंतन करणार आहोत हे भगवद्गीता आणि सुलभ आत्मज्ञान या ग्रंथांच्या आधारावरच करणार आहोत. जर विचार करायला गेलं तर काल रात्री मी गाढ झोपलो होतो आणि ज्यावेळेला मी गाढ झोपलेलो होतो त्यावेळेला मला या सबंध सृष्टीची, या जगाची कोणतीही जाणीव नव्हती. म्हणजेच मला सृष्टीची जाणीव नव्हती आणि मला माझी सुद्धा जाणीव नव्हती. याचाच अर्थ असा झाला की मी गाढ झोपेमध्ये माझ्यामध्ये कोणताही कर्तृत्व भाव असणं शक्यच नाही, कारण ती अज्ञानावस्था आहे. गाढ निद्रावस्था ही अज्ञानावस्था आहे आणि त्या अज्ञानावस्थेमध्ये मला कुणाचंही भान नसतं, कुणाचीही जाणीव नसते, कुणाचंही माझं आणि या सृष्टीचं ज्ञान नसतं. आता आज मी उठलो सकाळी उठल्याबरोबर ज्यावेळेला मी डोळे उघडले आणि आज रविवार आहे आणि म्हणून मी छान बाल्कनीमध्ये गेलो. स्वच्छ सकाळ, सूर्य उगवलेला आहे आणि पहिल्यांदा मला काय दिसलं तर काल मी जी पार्क केलेली कार आहे ती कार मला दिसली आणि कार दिसल्याबरोबर काय झालं असेल तर ते आपण पहिल्यांदा या जाणून घेऊया. आता ज्यावेळेला मी कार बघतो त्यावेळेला कार बघणारा कोण, तर तो कार बघणारा मी म्हणजे ज्ञाता. मी कुणाला बघतोय तर कारला बघतोय, ते म्हणजे ज्ञेय. आणि जेव्हा मी कारला बघतो त्यावेळेला जशी कार आहे त्या कारच्या बरहुकूम वृत्ती माझ्या मनामध्ये उठते. डोळ्यांच्या द्वारे ती कार बाहेर जरी असली तरी ती कारची वृत्ती, कारची इमेज माझ्या मनामध्ये डोळ्यांद्वारे, ज्ञानेंद्रियांद्वारे माझ्या मनामध्ये उठते आणि मला कारचं ज्ञान होतं. ती कार आहे हे मला जाणीव होते, ती कारची मला कल्पना येते, मला अनुभूती येते, मला त्याचा अनुभव येतो. म्हणजेच ज्या वेळेला मी या कारचा विचार करतो त्यावेळेला या कारचा अनुभव मला त्रिपुटींद्वारे येतो. म्हणजे ज्ञाता म्हणजे मी, ज्ञेय म्हणजे कार आणि कारचं जे ज्ञान झालेलं आहे माझ्या मनामध्ये ते ज्ञान. म्हणजे थोडक्यात आपण जर विचार केला तर ज्या वेळेला मी या सृष्टीमध्ये दिवसभरामध्ये वावरत असतो त्यावेळेला ज्ञानेंद्रियांच्या द्वारे मी या सृष्टीचा अनुभव घेतो आणि त्यावेळेला सर्व सृष्टीचा अनुभव मला या त्रिपुटींच्या द्वारे येतो. म्हणजे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या तीन त्रिपुटींच्या द्वारे मला सर्व सृष्टीचं ज्ञान होतं. दुसरं उदाहरण घेऊ. तसंच जर मी बागेत बघितलं आणि बागेत मला गुलाबाचं फूल दिसलं. काही दिवसापूर्वी मला एक छान कलमी गुलाब मिळालेला होता आणि तो गुलाब मी लावला आणि आज त्या लाल गुलाबाचं टपोरं फूल बघितल्यानंतर मला अतिशय आनंद झाला. त्या गुलाबाचं ज्ञान झालं. म्हणजेच ज्ञाता मी, द्रष्टा मी, बघणारा मी, गुलाबाचं फूल हे ज्ञेय आणि गुलाबाची फुलाची वृत्ती माझ्या मनामध्ये उठली. गुलाबाच्या सुगंध नाकांद्वारे माझा आला. म्हणजे थोडक्यात मी द्रष्टा झालो, मी ज्ञाता झालो, गुलाबाचं फूल ज्ञेय झालं आणि त्या गुलाबाचं ज्ञान, सुगंधाचं ज्ञान मला माझ्या ज्ञानेंद्रियांच्या द्वारे झालं. बरोबर. म्हणजे द्रष्टा, श्रोता, मंता, ज्ञाता हा सगळा मी आहे. जे दिसतंय, जे ऐकायला येतंय ते सगळं ज्ञेय आहे आणि ज्ञाता आणि ज्ञेय यांच्याद्वारे मला जे प्राप्त होतं ते ज्ञान आहे. तसंच आपण जर उदाहरण घेतलं तर एखादा जर अभंग जर माझ्या कानावर आला तर त्यावेळेला त्या अभंगाचं दर्शन, म्हणजे जर आपण जर विचार केला की लता दीदींचा अभंग चालू आहे, कानडाऊ विठ्ठलू, आणि अभंग कानावर पडल्यानंतर
माझ्या मनामध्ये त्या पांडुरंगाची वृत्ती निर्माण झाली. म्हणजे ऐकणारा कोण? तर मी श्रोता. अभंग ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये पांडुरंगाची वृत्ती निर्माण झाली आणि मला जर काय झालं असेल तर त्या पांडुरंगाचं ज्ञान झालं, त्या पांडुरंगाची मूर्तीचं ज्ञान माझ्या मनामध्ये झालं. थोडक्यात आपण जर विचार केला तर संबंध सृष्टीचं ज्ञान हे मला या त्रिपुटींच्या द्वारे पडतं. म्हणजे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या त्रिपुटींच्या द्वारे या संबंध सगळ्या जगाचं, या व्यवहाराचं, या सृष्टीचं ज्ञान मी घेतो. आता याच्यामध्ये कुठे प्रॉब्लेम आहे? तर यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. जसं आपण बघितलं तर एक गोष्ट आपण बघितली की हे सृष्टीचं ज्ञान त्रिपुटींच्या द्वारे होतं, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, हे त्रिपुटींचं ज्ञान मला किंवा सृष्टीचं ज्ञान मला 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे येतं. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे मी संबंध सगळ्या सृष्टीचा अनुभव घेतो, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, जरी जगामध्ये अनेक विषय असतील, अगणित विषय जरी असतील, त्या अगणित विषय जरी सुद्धा मला या 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे जरी मला मिळाले, मला कळले, मला अनुभवाला आले, तरी सुद्धा त्या 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे त्याचं जे चित्र आहे ते एकच माझ्या मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये पडतं, एकत्रितप्रमाणे पडतं. म्हणजे ज्यावेळेला मी गुलाब बघतो त्यावेळेला गुलाबाचा सुगंध आणि गुलाबाचं चित्र दोन्हीही एकत्र माझ्या मनामध्ये उमटतं आणि या 5 ज्ञानेंद्रियांचा संगम होऊन एकत्रितपणानं ते चित्र माझ्या मनामध्ये उमटतं. म्हणजे आपण या निसर्गाची किमया बघा की आपण असं म्हणू शकतो की आपलं जे मन आहे, माझं जे अंतःकरण आहे, इट इज लाईक अ 5 डायमेन्शनल कॅमेरा. कारण या 5 ज्ञानेंद्रियांच्या मुळं माझ्या मनामध्ये एकत्रित एक चित्र पडतं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याद्वारे मला संबंध सगळ्या सृष्टीचं ज्ञान होतं, अनुभव येतो आणि मग माझं या जगामध्ये दिवसभर वेगवेगळे अनुभव घेत मी वावरत असतो. म्हणजे आता आम्हाला एवढं कळलं की या जगाचा सर्व अनुभव मला या त्रिपुटींच्या द्वारे येतो. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञानम याद्वारे येतो आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या ज्ञानेंद्रियांच्या द्वारे आणि अंतरिंद्रिय मन याच्याद्वारे मी संबंध सगळ्या जगाचा अनुभव घेतो. आता हे जर आम्हाला कळलं तर आपण थोडंसं आता पुढे जाऊ की मग ह्या सगळ्या याच्यामध्ये अशा पद्धतीनं जर आम्हाला सर्व व्यवहाराचं ज्ञान होत असेल, सृष्टीचं ज्ञान होत असेल, तर ह्याच्यामध्ये कर्तृत्वभाव काहीच नाही. मग आम्हाला कर्तृत्वभाव कधी येतो? आमच्या जीवनामध्ये कर्तृत्वभाव कधी येतो हा मला प्रश्न विचारात घेतला पाहिजे, त्याच्यावर थोडासा विचार केला पाहिजे, विवेक केला पाहिजे. आणि आम्ही विचार केला, तोच आपण मगाचा उदाहरण समोर घेऊ की मी कार पाहिली, याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. मला कार ती नवीन दिसली, मी BMW कार घेतलेली होती आणि ती छान सुंदर कलर आहे, तेही मला दिसलं. प्रॉब्लेम आता चालू होतो, मी म्हणतो की ती माझी कार आहे. नुसतं एवढंच नाही तर ती मी 6 महिन्यापूर्वी घेतलेली होती, अतिशय सुरेख आहे, ती मला अतिशय आवडते आणि जरी त्याची किंमत 50-60 लाख असेल तरी सुद्धा ती मी अफोर्ड करू शकतो. यातून माझा अहंकार किंवा अभिमान सुखावतो आणि इथून प्रॉब्लेम चालू होतो. म्हणजे मी म्हणतो की अहंकार आणि ममकार हे माझं आहे. ही कार आहे इथे प्रॉब्लेम नाही, पण ही कार माझी आहे. त्या कारमध्ये मला आवडते आणि त्या कारमध्ये मला आसक्ती निर्माण होते आणि त्या कारबद्दल मला अभिमान निर्माण होतो की ही कार माझी आहे आणि त्या कारमुळे मला एक स्टेटस प्राप्त झालेला आहे की मला बाकीचे लोक ते कार माझ्याकडे बघितल्यानंतर, मी कारमध्ये जात असताना ज्या पद्धतीनं माझ्याकडे बघतात त्यातून माझा अहंकार सुखावतो. म्हणजे थोडक्यात वस्तूबद्दल प्रॉब्लेम नाही, तर त्या वस्तूमुळे निर्माण झालेला अहंकार आणि ममकार
त्यामधून माझ्यामध्ये कर्तृत्व भाव निर्माण होतो, कर्तेपणाची जाणीव होते आणि त्या कारचं रूपांतर ही माझी कार, माझी आवडती कार असं त्या निर्माण होतं. म्हणजे थोडक्यात माझ्या मनामध्ये आवड आणि नावड, राग आणि द्वेष हे निर्माण होतात. राग आणि द्वेष हा संस्कृत शब्द आहे. राग म्हणजे अनुराग म्हणजे प्रेम. म्हणजे थोडक्यात राग आणि द्वेष याचाच मराठी अर्थ आवड आणि नावड. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो की लाईक्स आणि डिसलाईक्स. म्हणजे आम्ही ज्यावेळेला सृष्टीमध्ये वावरतो, ज्यावेळेला वेगवेगळे विषय अनुभवतो, त्यावेळेला प्रत्येक विषयांकडे बघण्याची आमची दृष्टी, हे मला आवडतं आणि हे मला आवडत नाही. आय लाईक धिस, आय डोंट लाईक धिस. हे माझं आहे, हे माझं नाही. याच पद्धतीने आम्ही वावरतो. म्हणजेच थोडक्यात आम्ही सृष्टीकडे वावरताना आम्ही दिवसभरामध्ये हे गॉगल्स, अहंकार आणि ममकार हे गॉगल्स वापरूनच वावरत असतो. आणि इथून आमचा कर्तृत्व भाव जागृत होतो. म्हणजे कर्तृत्व भाव जागृत होण्यासाठी पहिली गोष्ट आली की अहंकार आणि ममकार. प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये माझा अहंकार आणि ममकार जागृत होतो आणि तो मला बंधनात पाडतो. आता पुढे जाऊया की आम्हाला हा कर्तृत्व भाव बंधनात कसा पाडतो, हा पुढचा प्रश्न आहे. आणि आपण बघितलं की ज्ञाता हा कर्ता कधी होतो हे आपल्याला बघितलं पाहिजे. आता कारण आम्ही ज्यावेळेला ज्ञान घेतो, तो ज्ञान घेणारा मी हा ज्ञाता, तो ज्ञाता कर्ता कधी होतो, कर्ता का होतो, हे आता आम्हाला बघितलं पाहिजे. कारण आम्ही बघितलं की ज्ञान घेतलं आम्ही इनपुट डिव्हाइसेसद्वारा, शब्द स्पर्श रूप रस गंध याद्वारा आम्ही ज्ञान घेतलं. आणि आता त्या ज्ञाताचा कर्ता कसा होतो, तो अहंकार आणि ममकारामुळे होतो हे आम्ही बघितलं. आवड आणि नावड याच्यातून बघितलं. तर तो ज्ञाता आता तोच कर्ता कसा होतो हे जर आम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर भगवंत 18व्या अध्यायात म्हणतात की ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी आम्हाला कर्मचोदना म्हणजे कर्माच्या प्रवृत्तीसाठी आम्हाला पुढे नेते. म्हणजेच हे त्रिपुटी ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञानम हे आम्हाला कर्माकडे प्रवृत्त करते. आता कर्माकडे प्रवृत्त करते हे मी कसं समजून घ्यायचं? मगाचंच उदाहरण घेऊ की ही कार आहे, ही माझी कार आहे, ही माझी BMW कार आहे आणि ही मला खूप आवडते. ज्या वेळेला मी सकाळी उठल्यानंतर त्या कारकडे बघतो, त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की काल रात्री खूप पाऊस पडला आणि मी ज्या वेळेला घरी आलो त्यावेळेला चिखल होता आणि माझी आवडती कार आता चिखलानं माखलेली आहे. म्हणजेच ती कार आता अस्वच्छ झालेली आहे. हे ज्ञान मला झालं आणि हे ज्ञान मला आता या ज्ञाताला कर्ता कसं बनवतं, तर माझ्या मनामध्ये संकल्प निर्माण होतो की अरे, ही माझी कार स्वच्छ केली पाहिजे. कारण जर स्वच्छ केली नाही तर ती कार छान दिसणार नाही. छान सुरेख कार दिसल्यानंतर, माझी आवडती कार सगळ्यांनी बघितल्यानंतर, मी त्याच्यामध्ये असल्यानंतर, सगळेजण माझ्याकडे ज्या पद्धतीने बघतात त्याच्यातून माझा अभिमान सुखावल्यानंतर मला किती आनंद होतो. तोच आनंद जर मला परत मिळवायचा असेल तर मला माझी कार स्वच्छ केली पाहिजे. म्हणजेच मला कर्मामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. आणि कर्मामध्ये प्रवृत्त व्हायचं असेल तर पहिल्यांदा मी उठतो आणि सकाळचा चहा प्यायच्या आधीच एक फडकं घेऊन मी ती कार पुसण्यासाठी पोर्चमध्ये जातो. म्हणजेच हा ज्ञाता कर्ता झाला आणि तो कर्तृत्व भावानी कार साफ करायला लागला. कर्मामध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण संकल्पामध्ये प्रॉब्लेम आहे, हेतूमध्ये प्रॉब्लेम आहे, ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रॉब्लेम आहे. कारण का की मला ती माझी कार आता स्वच्छ केली पाहिजे आणि म्हणून मी त्या कार स्वच्छ करण्यासाठी त्या हेतूनी, कारण मला परत माझा तो आनंद मिळवायचा आहे,
माझ्या कारला कुणी वाईट म्हणू नये, माझ्या कारला कुणी किती घाण कार आहे असं म्हणू नये, म्हणून मी त्या कर्मामध्ये प्रवृत्त होतो आणि मी करता होतो आणि कर्तृत्व भावाने मी ते काम करण्यामध्ये प्रवृत्त होतो. म्हणून भगवंत म्हणतात की ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञानम हे कर्माच्या प्रवृत्तीसाठी आहेत आणि कर्ता क्रिया कर्म आणि करण यातून कर्मसंचय होतो. आणि या कर्मामधून, या कर्मसंचयामधून आम्ही बंधनामध्ये पडतो. म्हणजे आता आपल्याला हे कळलं की ज्ञाता ज्ञेय ज्ञानम यापासून, या त्रिपुटीपासून आम्ही आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे आम्ही कर्मामध्ये कसं प्रवृत्त होतो हे कळलं आणि आम्ही कर्ता कर्म आणि करण या त्रिपुटीमध्ये जातो. म्हणजे आम्ही कर्म करायला प्रवृत्त होतो आणि आम्ही कर्म करायला लागतो. आता आम्ही ज्या वेळेला कर्म करायला लागतो, फक्त कर्म केल्यानंतर काहीही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठे आहे तर कर्म करण्याच्या वेळेला ते कर्म कसं झालं पाहिजे, काय झालं पाहिजे आणि त्या कर्माचं फळ काय मिळालं पाहिजे, ही जी माझ्या मनामध्ये असलेली अपेक्षा आहे, हा माझ्या मनामध्ये असलेला हेतू आहे, तो हेतू आम्हाला बंधनात टाकतो. बंधनात टाकतो म्हणजे काय? उदाहरण घेऊया की मी कार साफ करायला गेलो आणि कार साफ करता 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 एकदम माझ्या समोर काल घडलेला प्रसंग आठवला. पावसामध्ये एक दुसरी कार अतिशय घासून, माझ्या कारला घासून गेलेली मला लक्षात आली. मी कार ज्यावेळेला साफ केली त्यावेळेला माझ्या कारला, माझ्या BMW कारला पडलेला स्क्रॅच मला दिसला. ज्या वेळेला माझ्या BMW कारला स्क्रॅच दिसला त्यावेळेला माझ्या मनामध्ये पहिल्यांदा एक वृत्ती निर्माण झाली, ती म्हणजे क्रोधाची वृत्ती निर्माण झाली. मी रागवलो, मला क्रोध आला की अरे तो माणूस किती वेडा होता, किती जोरात त्यानं कार नेली, काहीही गरज नसताना त्यांनी माझ्या कारला स्क्रॅच केला. स्क्रॅच निर्माण झाला की एवढी माझी मोठी कार, एवढी माझी BMW कार, एवढी माझी आवडती कार, त्या कारला स्क्रॅच झाला. मला क्रोध आला. म्हणजे कामनेमधून क्रोध आला आणि क्रोधाचं रूपांतर दुःखामध्ये झालं. कारण आता मला लक्षात आलं की आता मी काहीही करू शकत नाही. आता मला माझ्या पुढे मोठा प्रॉब्लेम आहे की ती कारचा स्क्रॅच कसा काढायचा. म्हणजे त्या क्रोधाचं रूपांतर दुःखामध्ये झालं. मी दुःखी झालो. म्हणजे थोडक्यात या कर्मसंचयातून माझ्या मनामध्ये माझ्या लाईक्स आणि डिसलाईक्स, माझी आवड आणि नावड, ह्याच्यातून मी सुखी आणि दुःखी या दोन वृत्ती क्रिया निर्माण केल्या, माझ्याच मनामध्ये निर्माण केल्या. म्हणजे आता आपण पुढे पुढे चाललेलो आहे की ज्ञातापासून कर्ता झालो, कर्तापासून कर्तृत्व भाव झालो, कर्तृत्व भावातून माझ्या अहंकार आणि ममकारामधून, माझ्या आवड आणि नावड, लाईक्स आणि डिसलाईक्स मधून मीच माझ्या मनामध्ये दोन भाव निर्माण केले. कर्तृत्व भावाशिवाय मी सुखी आणि मी दुःखी. आणि त्यातूनच, माझ्या या भावातूनच वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मी घेतो आणि ते अनुभव मी हे इंद्रियांद्वारे घेतो, ज्ञानेंद्रियांच्या द्वारे घेतो आणि कर्मेंद्रियांच्या द्वारे घेतो. आणि भगवंत इथे म्हणतात की इंद्रियस्य इंद्रियस्य अर्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमा गच्छेत तौ यस्य परिपंथनो. भगवंत म्हणतात की अरे हे राग आणि द्वेष म्हणजे आवड आणि नावड, लाईक्स आणि डिसलाईक्स, हे आहेत, सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. आम्ही मनुष्य आहे तेव्हा आमच्या मनामध्ये सुद्धा आहेत. पण तू काय कर, तुझा पुरुषार्थ काय की तू यांना वश होऊ नकोस, त्यांच्या आहारी जाऊ नकोस. भगवंतांनी त्याचं वर्णन केलंय की परिपंथीनौ म्हणजे लुटारू असं वर्णन केलंय की हे आमच्या आयुष्यातले, आमच्या मनामध्ये असलेले, आमच्या इंद्रियांमध्ये असलेले लुटारू आहेत. आणि हे लुटारू काय करतात तर आमचा आनंद नाहीसा करतात, आमच्या आयुष्यातली शांती नाहीशी करतात. आणि म्हणून भगवंत पुढे म्हणतात की हे जे राग आणि द्वेष, तर तू काय कर तर तू कमी 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 कर. पुढे ॲनालिसिस करताना भगवंत म्हणतात 3ऱ्या अध्यायामध्ये की आमच्या मनामध्ये असलेले कामना, संकल्प
आम्हाला क्रोधापर्यंत घेऊन जातात, आम्हाला सुखी आणि दुःखी करतात आणि आमचं मन सारखं अप अँड डाऊन, सुखी आणि दुःखी आणि राग, द्वेष, मद, मोह, मत्सर, चिंता, काळजी, व्यग्रता यामध्ये जातं. आणि ह्या मनामध्ये काय होत असेल तर आमच्या आमच्या मनामध्ये हे जर सगळे राग, द्वेष असतील, आमच्या मनामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे जर विकार असतील, तर आमच्या मनाला शांती कशी मिळेल? आमच्या मनामध्ये आनंद कसा निर्माण होईल? थोडक्यात आमचं आयुष्य हे आनंदी कसं होईल? आमचं आयुष्य जेवढे ताणतणाव जास्त, जेवढे रागद्वेष जास्त, जेवढी आवड-निवड जास्त, जेवढं आमच्या मनामध्ये असलेले काम आणि क्रोध जास्त, तेवढं आमचं आयुष्य व्यस्त प्रमाणाने आनंद कमी, 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 शांती कमी, 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 कमी. आणि हे विकार राग, द्वेष, मद, मोह, मत्सर, चिंता, काळजी, व्यग्रता हे विचार, हे विकार आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये अधोगती निर्माण करतात, आम्हाला खाली-खाली घेऊन जातात आणि भगवंत म्हणतात, की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापात्मा विद्धेन मिह वैरिणम्. म्हणजे काम आणि क्रोध हे माझ्या आयुष्यामध्ये आलेले, माझ्या मनामध्ये असलेले हे दोन शत्रू आहेत. रजोगुणापासून निर्माण झालेले हे दोन शत्रू आहेत आणि ते काय करतात? तर ते खादाड आहेत, महापापी आहेत. आणि खादाड का आहेत? अगदी सरळ आहे, की माझ्या मनामध्ये जेव्हा संकल्प येतो, माझ्या मनामध्ये ज्यावेळेला हेतू निर्माण होतो, जेव्हा माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण होते, वासना निर्माण होते, ती इच्छा मी पूर्ण केली, मी कर्म केलं, त्या इच्छेनुसार मी कर्म केलं, मला कुठलं तरी फळ मिळालं, माझ्या मनाप्रमाणे जर मला फळ मिळालं, तर मी सुखी होतो. माझ्या इच्छेविरुद्ध, माझ्या मनाविरुद्ध, माझ्या संकल्पाविरुद्ध जर मला फळ मिळालं, तर मी दुःखी होतो. माझ्या विरुद्ध जर ते फळ तिसऱ्या माणसाला मिळालं, तर त्या तिसऱ्या माणसाचा मी हेवा करतो. जर मला जास्त सक्सेस मिळाली, तर माझ्या सक्सेसमुळं माझ्या मनामध्ये अभिमान आणि अभिमानानंतर अहंकार निर्माण होतो आणि अहंकारातून मद निर्माण होतो. म्हणून भगवंत म्हणतात, की काम एष क्रोध एष, म्हणजे ह्या कामातून क्रोध निर्माण होतो. कारण आपण बघितलं, की ह्या संकल्पामधून, या कामनेतून जर ती मला इच्छेनुसार जर फळ मिळालं नाही, तर मला राग निर्माण होतो. पण जर मला इच्छेनुसार जर फळ मिळालं, तर मी आनंदी होतो. क्रोध नाहीसा झाला, पण कामना नाहीशी होत नाही. कारण का? की ही कामना ही खादाड आहे. कारण एक कामना झाली, ती कामना मी संकल्पानुसार पूर्ण केली, मी त्यानुसार कर्म केलं, कर्म संपलं, परत संकल्प निर्माण झाला, परत कामना निर्माण झाली, परत मी कर्म करतो, कर्म आणि कर्मफळ, परत संकल्प निर्माण झाला. थोडक्यात हे चक्र, ही साखळी अशीच चालू राहते आणि म्हणून कामना ही सगळ्यात महत्त्वाचा मोठा शत्रू आहे. कारण कामना कधीही संपत नाही. शरीर पडेल, पण तरीसुद्धा ही कामना संपत नाही आणि म्हणूनच कामनेला भगवंतांनी अतिशय मोठा खादाड शत्रू म्हणलेला आहे. आणि भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये या सर्वाचं वर्णन करताना, आपल्याला फार वेळ नाही, पण या सर्वाचं वर्णन करताना माणसाचं आयुष्य या कर्तृत्व भावाने, या विकारांनी, या कर्मांनी कसं, या कर्मसंचयांनी कसं अधोगतीला जातं, ते त्याचं वर्णन अतिशय छान केलेलं आहे. तो मी श्लोक फक्त म्हणतो आणि आपण पुढे जाऊया. भगवंत म्हणतात, की साखळी कुठून तयार होते? तर ही माझ्या साखळी माझ्या मनातून तयार होते. ज्यावेळेला मी या विषयांचा विचार करतो, या विषयांचं ध्यान करतो, या विषयांच्या बद्दल संकल्प करतो, ते विषय माझ्या मनामध्ये घोळवतो, त्यावेळेला ही साखळी तयार होते. म्हणजे थोडक्यात मी ज्ञाता होऊन या विषयांचं मी ज्ञान घेतो ज्ञानेंद्रियांच्या द्वारा, त्यावेळेला ही साखळी चालू होते. भगवंत म्हणतात, की ध्यायतो विषयात पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति संमोहः संमोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् प्रणश्यति. म्हणजे या संकल्पापासून, या विषयांच्या ध्यानापासून, विषयांच्या विचारांपासून
माझी साखळी तयार झाली, त्याच्यापासून मी कामना निर्माण केली, कामनेतून क्रोध निर्माण झाला आणि या क्रोधापासून माझ्या बुद्धीमध्ये मोह निर्माण झाला, माझ्या मनामध्ये आसक्ती निर्माण झाली आणि माझी बुद्धी ज्यावेळेला भ्रमित होते, मी ज्यावेळेला बुद्धीनं निर्णय घेत नाही, मी माझ्या मनाने निर्णय घेतो, त्यावेळेला मी बुद्धी गहाण टाकल्यामुळे मी अधोगतीला जातो. खरं तसं बघायला गेलं तर मॅन इज अ रॅशनल ॲनिमल. आम्ही सगळ्यात बुद्धिवान प्राणी आहोत असं म्हटलं जातं. पण ज्यावेळेला आम्ही आमची बुद्धी घाण टाकतो मनाकडे आणि मनाप्रमाणे स्वच्छंदी वागायला लागतो, त्यावेळेला आम्ही या बंधनात पडतो. बंधनात पडतो म्हणजेच आम्ही आमच्या आयुष्यातला आनंद गमावून बसतो. आमच्या आयुष्यामध्ये ताणतणाव निर्माण होतात. आमच्या आयुष्यामधली शांती नष्ट होते आणि आमचं आयुष्य अतिशय दुःखी, कष्टी, तणावयुक्त असं होतं. म्हणजे आपण आता बघितलं की कामनामधून कर्म, कर्मातून फळ आणि कर्मफळातून परत कामना, असं चक्र चालू झाल्यामुळे मी बंधनात अडकतो आणि कर्मबंधनामुळे अधोगती निर्माण होते, हे आम्ही बघितलं. मग आता पुढचा प्रश्न आणि तिसरा प्रश्न, या प्रश्नावर आपण थोडंसं चिंतन करूया की या कर्तृत्व भावापासून सुटका करायची. या कर्तृत्व भावापासून किंवा या कर्मबंधनातून सुटका करायची म्हणजे नक्की काय करायचं, नक्की आम्हाला काय केलं पाहिजे म्हणजे परत आमचं आयुष्य आनंदी होईल, परत आमचं आयुष्यामध्ये शांतता प्रस्थापित होईल. कारण आम्ही कर्मापासून संन्यास घेऊ शकत नाही. आम्ही जर मनुष्य म्हणून जर जन्माला आलेलो असू तर आम्हाला या जगामध्ये वावरलंच पाहिजे. म्हणजे थोडक्यात या ज्ञानेंद्रियांच्या द्वारे ज्ञान घेतलंच पाहिजे आणि या कर्मेंद्रियांच्या द्वारे कर्म केलंच पाहिजे. म्हणजे थोडक्यात इनपुट आणि आउटपुट हे आम्हाला केलंच पाहिजे आणि या आम्हाला जगाशी इंटरॅक्ट केलंच पाहिजे. आम्ही जगापासून पळून जाऊ शकत नाही. म्हणजे आम्हाला कर्म केल्याशिवाय आम्ही एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. तर मग भगवंत युक्ती देतात की जर तुला जर कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही, कर्म जर तुला केलंच पाहिजे तर ते तू कर्म कसं कर. आपण बघितलं की हे सर्व कर्म करताना, कर्मसंचय करताना, कर्मामध्ये प्रवृत्त होताना मी कर्म कसं करतो तर मनाने करतो, कर्मफळाची अपेक्षा ठेवून करतो, मी करतो या कर्तृत्व भावनेतून करतो, हे माझं आहे या अहंकार आणि ममकार या भावनेतून करतो. हे मला आवडतं आणि हे मला आवडत नाही, ही जर गोष्ट मला आवडत असेल तर त्या कर्मामध्ये मी प्रवृत्त होतो. हा जर माणूस मला आवडत असेल तर त्या माणसाशी मी बोलायला प्रवृत्त होतो आणि जर हा माणूस जर मला आवडत नसेल तर त्या माणसाला मी टाळायचा प्रयत्न करतो. म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती हा माझा धर्म होतो. आणि या सगळ्यातून जर काय निर्माण होत असेल तर माझ्या मनामध्ये एक देहात्म भाव निर्माण होतो, देहवृत्ती निर्माण होते आणि ही देहवृत्ती मला म्हणते की मी देह आहे, म्हणजे मीच देह आहे. हा भाव माझ्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे पहिल्यांदा जर काय होत असेल तर देहात्म बुद्धीमुळे पहिला प्रॉब्लेम म्हणजे मी देह आहे, म्हणजे मी जन्माला आलो, ही वृत्ती माझ्या मनामध्ये निर्माण होते. आणि देहात्म भावाचा दुसरा प्रॉब्लेम की जर मी जन्माला आलो असेल आणि मी जर देह असेल तर मला पुढचा प्रश्न भेडसावतो की मी देह आहे, म्हणजे ज्या अर्थी हा देह जन्माला आला आणि मी देह आहे त्या अर्थी मी म्हणणार, हा वृत्ती, हे भय माझ्या मनामध्ये घर करून राहतं. म्हणजे देहात्म बुद्धीमुळे, देहात्म भावामुळे मी देह आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे आणि मी जन्मलो आणि मी मरणार, हा भाव निर्माण होतो. आणि हा भाव ज्यावेळेला आम्ही बघितलं, हा कर्तृत्व भाव, हा देहात्म भाव कसा आहे तर तो अज्ञानात्मक आहे. म्हणजे मी नक्की कोण आहे हे मला माहीत नसल्यामुळे, माझ्या अज्ञानामुळे हा भाव निर्माण झाला आणि अज्ञानाचा जर नाश केला म्हणजे मी कोण आहे याचं जर मला ज्ञान झालं तर मला हे अज्ञान दूर करता येईल. म्हणजेच अज्ञान जर दूर करायचं असेल तर ज्ञानाचा उगम व्हायला पाहिजे आणि हे ज्ञान
आपण मगाशी बघितलं ते त्रिपुटीजन्य ज्ञान नाही, तर हे आत्मज्ञान आहे. मग आता हे आत्मज्ञान हे त्रिपुटीजन्य ज्ञान का नाही, हा प्रश्न आहे. तर आत्मा ही सृष्टीमध्ये निर्माण झालेली घटपटादी वस्तू नाही, म्हणून आत्म्याचं ज्ञान हे त्रिपुटीजन्य ज्ञान नाही. आत्म्याचं ज्ञान हे ज्ञाता ज्ञानन निर्णयम या पद्धतीनं होत नाही. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला मी ज्ञाता आणि ज्ञान हे ज्या वेळेला बघतो, त्यावेळेला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट इंग्लिशमध्ये फार छान आपल्याला समजावून घेता येईल की सब्जेक्ट म्हणजे कोण, तर बघणारा, ज्ञाता, आणि बघायची वस्तू म्हणजे ज्ञान, ज्ञेय. आपण जे बघितलं म्हणजे एका ठिकाणी सब्जेक्ट आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. आता आम्हाला आत्म्याचं ज्ञान घ्यायचं आहे, त्यावेळेला आम्हाला सब्जेक्टचं ज्ञान घ्यायचं आहे. आपण जे सगळ्या सृष्टीचं ज्ञान घेतो ते ऑब्जेक्टचं ज्ञान घेतो. म्हणजे मी आहे सब्जेक्ट आणि मला जे दिसती सगळी सृष्टी, माणसं, डोंगर, दर्या, नाले, पृथ्वी, कार, गुलाब, हे सगळे ऑब्जेक्ट आहेत. ऑब्जेक्टचं ज्ञान मला त्रिपुटीद्वारे होतं, माझ्या ज्ञानेंद्रियांद्वारे होतं. पण आत्मज्ञान मला माझ्या ज्ञानेंद्रियांद्वारा होऊ शकत नाही. कारण आत्मा ही घटपटाती वस्तू नाही, आत्मा सब्जेक्ट नाही, आत्मा ऑब्जेक्ट नाही, आत्मा सब्जेक्ट आहे. आणि आत्म्याचं ज्ञान मला त्रिपुटीजन्य होऊ शकत नाही. आणि आत्मज्ञान मला आतापर्यंत का मिळालं नाही, मी आत्मज्ञानी का झालो नाही, याचं कारण असं की मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी नेहमी ऑब्जेक्टचाच विचार करतो. मी फक्त विषयांचा विचार करतो, मी माणसांचा विचार करतो, मी वस्तूंचा विचार करतो, या सृष्टीमध्ये असलेल्या अगणित विषयांचा मी विचार करतो. पण मी कधीही माझा विचार करत नाही. मी कोण आहे, हा सब्जेक्ट कोण आहे, याचा मी कधीही विचार केलेला नसल्यामुळं या सब्जेक्टचं, या आत्म्याचं ज्ञान मला नसल्यामुळं मी शब्द वापरतो की देहबुद्धी आहे पण आत्मबुद्धी नाही. आत्मबुद्धीचा अभाव असल्यामुळं माझ्या मनामध्ये आत्मबुद्धी निर्माण न झाल्यामुळे मला या आत्म्याचं ज्ञान होत नाही. मग ज्या वेळेला मला या सगळ्या सृष्टीचा फोलपणा कळतो, या सृष्टीतून मला कधीही आनंद मिळणार नाही हे ज्या वेळेला मला कळतं, याची मला जाणीव होते, त्यावेळेला माझ्या मनामध्ये अजून एक वृत्ती तयार होते. त्या भावाला म्हणतात की मुमुक्षु भाव. मुमुक्षुत्वम म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचा विचार करण्याची शक्ती किंवा विवेक शक्ती जागृत होते. आणि मी विचार करायला लागतो की अरे, जर मला या सृष्टीच्या विषयांपासून जर मला आनंद मिळणार नसेल, तर तो आनंद कुठे आहे आणि तो आनंद मला कसा मिळेल. आणि हा ज्या वेळेला मुमुक्षुत्व माझ्या मनामध्ये निर्माण होतो, हा ज्या वेळेला भाव निर्माण होतो, त्यावेळेला मी स्वतःलाच प्रश्न विचारायला लागतो, मी गुरूंच्या शोधात निघतो, मी शास्त्राचा अभ्यास करायला लागतो. आणि मी कोण आहे असा ज्यावेळेला विचार करतो, आपल्याला वेळ थोडा कमी आहे, मी लगेचच थोडंसं पुढे जातो आणि मी कोण आहे या प्रश्नावर जर विचार केला तर त्याचं उत्तरच मी सांगून टाकतो. कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की मी कोण आहे. अतिशय छान उपमा दिलेली आहे की आपण सगळं आता विचार करतोय की शरीर, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, कर्म, आणि ह्या सगळ्याला जर विचार केला तर मी कुठे आहे, आत्मा कुठे आहे. आणि या सगळ्याचा विचार करताना उपमा देतात कठोपनिषदामध्ये. म्हणतात की आत्मानं रथिनं विद्धि, शरीरम रथमेव तू, बुद्धिम तु सारथिं विद्धि, मन प्रग्रहमेव च, इंद्रिया आणि हयानाहु विषयान तेषु गोचरान. म्हणतात की ह्या सगळं जे शरीर आहे, ह्या रथ आहे. या रथाचा स्वामी कोण आहे. रथाचा स्वामी सब्जेक्ट तो कोण आहे, तर तो रथाचा स्वामी म्हणजे आत्मा आहे आणि तो मी आहे. आणि रथाचा स्वामी रथामध्ये बसलेला आहे. आणि रथाचा सारथी कोण आहे, तर बुद्धिम तु सारथिं विद्धि, म्हणजे माझी बुद्धी हा या रथाचा सारथी आहे. मग सारथ्यानं हातामध्ये
काय घेतलेलं आहे तर सारथ्यानं रथामध्ये मनरूपी दोर घेतलेले आहेत, लगाम घेतलेले आहेत, मनरूपी लगाम. आणि ह्या मनरूपी लगामाने मी काय कंट्रोल करतो आहे, हे लगाम काय कंट्रोल करतायत तर विषयांतेषु गोचरान, घोडे जे आहेत रथाला लावलेले ते घोडे म्हणजे हे सगळे विषय. आणि या विषयांना कंट्रोल करणारा, लगाम लावणारा हे माझं मन आहे. आणि मनावर कंट्रोल करणारी माझी बुद्धी आहे, म्हणजे सारथी आहे. आणि जर या सारथीचं काम काय असेल, पुरुषार्थाचं काम काय असेल तर बुद्धीनं मनावर नियंत्रण ठेवणं, बुद्धीनं मनावर लगाम ठेवणं आणि सर्व विषय हे कंट्रोल्ड पद्धतीनं, आसक्ती न करता प्रमाणामध्ये, योग्य प्रमाणामध्ये ग्रहण करणं. कारण आम्हाला विषयांची गरज आहेच, आम्हाला संपत्तीची गरज आहे, आम्हाला सर्व विषयांची गरज आहे, पण ती प्रमाणात पाहिजे, योग्य प्रमाणात पाहिजे. आणि योग्य प्रमाणात जर हवी जर असेल तर आम्हाला आमच्या मनावर बुद्धीचा लगाम पाहिजे, बुद्धीचा कंट्रोल पाहिजे. आणि असं ज्या वेळेला आम्ही वावरू त्यावेळेला मला माझ्या मनामध्ये हळूहळू देहात्मबुद्धीचा निराश होतो आणि आत्मबुद्धीचा उदय होतो. आणि त्या आत्मबुद्धीचा ज्या वेळेला उदय होतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये हळूहळू शांतता निर्माण होते. म्हणजेच काय की जी काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या विकारांमधून, कर्मामधूनच मी जे विकार मिळवलेले होते आणि या कर्मामधूनच जे मी विकारांमुळे माझं आयुष्य अशांततामय झालेलं होतं, तेच आयुष्य माझं आनंदमय होतं. म्हणजेच माझ्या आयुष्यामध्ये हळूहळू थोडीशी शांतता प्रस्थापित होते. म्हणजेच माझं मन हे हळूहळू शुद्ध व्हायला लागतं. आणि यासाठी भगवंतानी आम्हाला निष्काम कर्मयोग ही साधना दिलेली आहे. आणि निष्काम कर्मयोगाची साधना भगवंत म्हणतात की जर आत्तापर्यंत तू सर्व कर्म ही तुझ्यासाठी केलेली आहेस, तुझ्या आवड आणि निवड याच्यातून तू कर्म केलेली आहेस, तू कर्मफळासाठी सर्व कर्म केलेली आहेस. जर तुला जर निष्काम कर्मयोगानं जर जगायचं असेल, या निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान जर तुला करायचं असेल, तुझ्या आयुष्यामध्ये करायचं असेल, तर तुला काय केलं पाहिजे तर तुला माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात की श्रद्धावान लभते ज्ञानम, की ज्या माणसाची श्रद्धा आहे, ज्या माणसाचा विश्वास आहे, ज्या माणसाने परमेश्वराला मानलेलं आहे, परमेश्वर हा माझा आयुष्यामध्ये असलेलं अनुष्ठान आहे, परमेश्वर सर्वे सर्व आहे, हे ज्या वेळेला मला श्रद्धेने पटतं, हे ज्या वेळेला मला मनाने पटतं, मला विश्वास निर्माण होतो, त्यावेळेला माझा कर्तृत्व भाव हळूहळू कमी होतो. म्हणजे मी माझ्यासाठी न जगता मी परमेश्वरासाठी जगायला लागतो. मी याच आयुष्यामध्ये जगतो, मी याच जीवनामध्ये जगतो, याच ज्ञानेंद्रियांच्या द्वारे मी ज्ञान घेतो आणि या कर्मेंद्रियांच्या द्वारे मी कर्म करतो. पण आता मी हे ज्ञान, मी हे कर्म माझ्यासाठी करत नाही, माझ्या लाईक्स आणि डिसलाईक्ससाठी करत नाही, माझ्या आवड निवड म्हणून मी करत नाही, मला पाहिजे म्हणून करत नाही, तर मी हे काम परमेश्वरासाठी करतो. आणि हे ज्या वेळेला मी काम करतो त्यावेळेतून मला कर्मातून मला फळ मिळणार आहे हेही सत्य आहे. त्यावेळेला ते फळ मी भगवंताचा प्रसाद म्हणून घेतो. म्हणजे माझ्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलतो, माझ्या आयुष्याची व्हिजन बदलते. पूर्वी याच आयुष्यामध्ये जगत असताना मी माझ्या स्वार्थासाठी काम करतो, मी शब्द वापरतो की मी माझ्या स्वार्थासाठी काम करतो. आज परमेश्वराचं अधिष्ठान मला लाभल्यानंतर मी परमेश्वरासाठी काम करतो. म्हणजे माझ्या मनामध्ये निस्संगपणानं, माझ्या मनामध्ये निस्वार्थपणानं कामाची, कर्माची वृत्ती निर्माण होते. आणि ज्या वेळेला मी अशा पद्धतीनं काम करायला लागतो त्यावेळेला माझ्या मनातले जे सगळे ताणतणाव आहेत ते कमी होतात. माझ्या मनामध्ये असलेले राग, द्वेष, मद, मोह, मत्सर हे कमी होतात. आणि मग त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक वृत्ती तयार होते, एक अखंडाकार वृत्ती तयार होते. आणि ती वृत्ती म्हणजे अखंडाकार वृत्ती किंवाच आत्माकार वृत्ती. आणि ती वृत्ती कशी आहे तर ती वृत्तीचं वर्णन करतात, ती अखंडाकार वृत्ती म्हणलेलं आहे. म्हणजे हे जर तीन म्हणजे जर हे जर घेतले, बोटं जर घेतली, ही जर वृत्ती घेतली, हा म्हणजे अहंकार,
हा आहे अहंकार आणि हे तीन आहेत. हे तीन बोटं म्हणजे सात्विक, राजसिक आणि तामसिक. आणि ज्या वेळेला अहंकार या माझ्या गुणांच्या जवळ असतो, त्यावेळेला मी हे सृष्टीचं ज्ञान घेतो आणि मी असं बोट दाखवतो की ही सृष्टी आहे. त्यावेळेला हे सगळ्या सृष्टीचं ज्ञान मला होतं आणि माझ्या मनामध्ये कर्तृत्व भाव निर्माण होतो. पण ज्या वेळेला माझा अहंकार कमी होतो, म्हणजे हे जे बोट आहे अहंकाराचं बोट, हे अंगठ्याला ज्यावेळेला म्हणजे अहंकार ज्यावेळेला खाली येतो, त्यावेळेला अखंडाकार वृत्ती निर्माण होते. म्हणजेच अंगठा म्हणजे अधिष्ठान म्हणजे परमेश्वर, आणि अहंकार खाली होऊन नतमस्तक होऊन तो परमेश्वराच्या चरणी ज्यावेळेला नतमस्तक होतो, अहंकार खाली होतो, त्यावेळेला माझ्या मनामध्ये आत्माकार वृत्ती निर्माण होते, ती अखंडाकार वृत्ती निर्माण होते. आणि अखंडाकार वृत्ती काय करते, तर याज्ञवल्क्य ऋषींनी मैत्रेयीला उपदेश करताना म्हणलेलं आहे की आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जगत असताना, ह्या सृष्टीमध्ये जगत असताना, ज्या वेळेला माझ्या मनामध्ये अखंडाकार वृत्ती निर्माण होते, माझ्या मनामध्ये आत्माकार वृत्ती निर्माण होते, त्यावेळेला माझी देहात्मबुद्धी हळूहळू कमी होते आणि देहात्मबुद्धीचा निराश होतो. आणि मग काय होतं, तर माझ्या मनामध्ये एक गोष्ट निर्माण होते की अरे मी कोण आहे, तर मीच तो आत्मस्वरूप आहे. मीच तो अखंडाकार सर्वव्यापी आत्मस्वरूप, हेच माझं खरं स्वरूप आहे. मी हा देह नाही. आणि म्हणून आचार्य म्हणतात, शंकराचार्य म्हणतात की मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. म्हणजे मी शरीर नाही, मी मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, मी ज्ञानेंद्रिय नाही, मी कर्मेंद्रियही नाही, मी पंचप्राणही नाही, मी पंचभूत तोही नाही, आकाश वायू अग्नी आप आणि पृथ्वी नाही. आणि मी कोण आहे, तर मी शिवोहम शिवोहम. आणि ही ज्या वेळेला वृत्ती निर्माण व्हायची असेल, मी आत्मा आहे, अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म, हे जे महावाक्य उपनिषदातलं, ते महावाक्यात जर माझ्या आयुष्यामध्ये अधिष्ठान स्वरूप जर व्हायचं असेल, तर आम्हाला देहात्मबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत प्रवास जर करायचा असेल, तर आम्हाला भगवंतानी निष्काम कर्मयोग दिलेला आहे. आणि निष्काम कर्मयोग आपल्याला भगवंतानी दुसरा, तिसरा, चौथा अध्यायामध्ये, 5व्या अध्यायामध्ये अतिशय छान सांगितलेला आहे. पण तो जर अध्याय आम्हाला जर अतिशय सूत्र रूपानं आम्हाला आयुष्यामध्ये आमच्या जगत असताना जीवनामध्ये जर आम्हाला जर त्याचं आचरण करायचं असेल, तर एक छान आम्ही एक पंचसूत्री तयार केलेली आहे. ती पंचसूत्री तुमच्या समोर मांडतो, तुम्ही त्याच्यावर विचार करा, तुम्हाला ती आवडेल. तर आयुष्यामध्ये जगत असताना मी माझ्या स्वार्थासाठी जगणार नाही, मी परमेश्वरासाठी जगणार. ज्या वेळेला मी प्रसंग ज्या वेळेला जगत असतो, ज्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रसंग निर्माण होतात, त्यावेळेला मी प्रेझेंट टेन्समध्ये न जगता मी नेहमी भूतकाळामध्ये जगत असतो, किंवा मी भविष्यकाळामध्ये जगत असतो, किंवा भविष्यकाळाची मी चिंता करत असतो की भविष्यकाळामध्ये उद्या माझं कसं होईल. जर ह्याच्यातून मला जर मुक्तता हवी असेल, तर एक अतिशय छान सूत्र आहे की आगते स्वागतम कुर्यात. भगवंत सुद्धा म्हणतात की तान तितिक्षस्व भारत, म्हणजे तू काय कर, तर तुझी सहनशक्ती वाढव. तुला प्रसंग बदलता येणार नाही, तुझ्या आयुष्यामध्ये प्रसंग घडणार आहेत, ते घडणारच आहेत. तू प्रसंगापासून पळून जाऊ शकत नाहीस. आणि जर तसं जर असेल, तर तू काय कर, तर तुझ्यामध्ये सहनशक्ती वाढव, म्हणजे तितिक्षा वाढव. भगवंत म्हणतात, म्हणजे भगवंत आचार्य म्हणतात, तितिक्षेची डेफिनेशन करताना म्हणतात की सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. म्हणजे सहनशक्ती वाढवायची, म्हणजे तितिक्षा वाढवायची म्हणजे काय करायचं, तर प्रेझेंट टेन्समध्ये राहायचं. ब्रूडिंग ओव्हर द पास्ट, म्हणजे भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावर विचार करायचा नाही, त्याच्यावर चिंता करायची नाही, त्याच्यावर काळजी करायची नाही, त्याच्यावर रडायचं नाही. ते घडलंय, ते घडून गेलेलं आहे. उद्याची चिंता करायची नाही, भविष्यकाळाची चिंता करायची नाही. जे काही घडणार आहे ते घडणारच आहे.
तो परमेश्वर बघून घेईल. मी आज प्रेझेंट टेन्समध्ये आनंदात राहायचं आणि ही ज्यावेळेला जर प्रतीक्षा जर मला करायची असेल, तर माझ्यासाठी एक सूत्र ते म्हणजे काय, तर आगते स्वागतम कुर्यात. म्हणजे जे काही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे, ते मी ते आनंदानं स्वागत करीन. मी त्याच्यासाठी तयार असेन, म्हणजे माझ्या मनाने मी तयार असेन. आगते स्वागतम कुर्यात. दुसरं सूत्र आहे, की जर आज मी माझ्यासाठी कर्म करत असेन, माझ्या कर्तृत्वानं मी जर कर्म करत असेन, कर्तृत्व भावाने मी कर्म करत असेन, माझ्यासाठी, माझ्या आवड-निवडीसाठी मी कर्म करत असेन, मला ही गोष्ट पाहिजे म्हणून मी कर्म करत असेन, तर आज मी हे कर्म करताना मी परमेश्वरासाठी करेन आणि मी माझ्या मनामध्ये एक भाव निर्माण करेन आणि तो भाव म्हणजे राम करता. म्हणजे आज मी करत नाही, तर राम माझ्याकडून हे कर्म करून घेत आहे. त्याच्यासाठी मी हे कर्म करत आहे, त्याच्यासाठी मी हे आयुष्य जगत आहे, अशा भावानं मी जगेन आणि मी म्हणेन, की कर्म कोण करतंय? तर मी करत नसून राम माझ्याकडून कर्म करून घेत आहे, म्हणजे राम करता. मग राम जर माझ्याकडून कर्म जर करून घेत असेल, राम करता असेल, तर मी कुठलं कर्म करणार? हा प्रश्न आहे. तर त्यासाठी मी जर या आयुष्यामध्ये जर जन्म घेतलेला असेल, तर माझं आयुष्यामध्ये या येण्याचं, ह्या शरीर घेण्यामागं एक प्रयोजन आहे, भगवंताचं एक प्रयोजन आहे. मी कुणाचा तरी वडील असेन, मी कुणाचा तरी आई असेन, मी कुणाचा तरी मुलगा असेन, असे वेगवेगळे रोल्स मी करत आहे. म्हणजे थोडक्यात माझं काहीतरी कर्तव्य आहे, माझं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह आहे, माझं काहीतरी प्रयोजन आहे, हे शरीर धारण करण्यासाठी. आणि म्हणूनच मी कुठलं काम करेन, तर माझं स्वधर्माचं काम करेन. माझं जे विहित कर्म आहे, जे मला नेमून दिलेलं कर्म आहे, ते मी आनंदाने करेन, भगवंतासाठी करेन. म्हणजे तिसरं सूत्र म्हणजे स्वधर्म, हे मी पाळेन. आणि ज्यावेळेला मी हे कर्म करेन, माझं स्वधर्म करेन, माझं कर्तव्य करेन, ते मनापासून करेन आणि त्यातून जे मला फळ मिळणार आहे, त्याचं भोक्तृत्व मी माझ्याकडे घेणार नाही. मी म्हणेन, की राम भोगता. जसा राम करता आहे, तसा राम भोगता आहे. आणि जे फळ मिळणार आहे, ते राम मला प्रसाद म्हणून देतो आहे. तिथं माझी कुठलीही अपेक्षा नाही. मला हेच फळ पाहिजे अशी माझी कुठलाही हेतू नाही, ऑब्जेक्टिव्ह नाही, अपेक्षा नाही. जे काही फळ मिळणार ते मी आनंदाने घेईन, आनंदाने ग्रहण करेन आणि मी रामाचा प्रसाद घेईन. म्हणजे थोडक्यात ही पंचसूत्री मी परत एकदा रिपीट करतो, की जर कर्तृत्व भावापासून जर सुटका हवी असेल, तर मी माझ्या मनामध्ये कर्तृत्व भावा सोडून मी राम करता हा भाव निर्माण करणं आवश्यक आहे. म्हणजेच 5 सूत्री आपल्याला कर्मयोग, निष्काम कर्मयोग ह्या 5 सूत्रीमध्ये जर आम्ही जर बसवायचा जर प्रयत्न केला, अतिशय सिंपल आम्हाला आचरणात आणण्यासाठी योग्य आहे. एक म्हणजे काय, तर आगते स्वागतम करूयात. दुसरं सूत्र म्हणजे काय, की राम करता. तिसरं सूत्र स्वधर्म. चौथं सूत्र राम भोक्ता आणि 5वं सूत्र प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. जे मला फळ मिळेल ते मी प्रसाद बुद्धीनं घेईन. आणि अशा पद्धतीनं जर माझं कर्म केलं, अशा पद्धतीनं मी जर आयुष्यामध्ये जगलो, तर माझा कर्तृत्व भाव हळू-हळू कमी होईल आणि माझी देहात्मबुद्धी हळू कमी होईल आणि माझ्या मनामध्ये आत्मबुद्धी निर्माण होईल. माझ्या मनामध्ये आत्मज्ञानाचा उदय होईल. आणि ज्यावेळेला माझ्या मनामध्ये आत्मज्ञानाचा उदय होईल, परमेश्वराच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने, महाराजांच्या कृपेने, ज्यावेळेला हा आत्मज्ञानाचा उदय होईल, त्यावेळेला माझं मन हे आनंदी असेल. आणि तो आनंद कसा असेल, म्हणजे आपल्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर, की जर माझा कर्तृत्व भाव जर कमी झाला, जर आत्मज्ञान जर माझ्या मनामध्ये उदयाला आलं, तर तो माणूस कसा वागेल, तो माणूस या जीवनामध्ये कसं आचरण करेल. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगताना असं म्हटलेलं आहे, की प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनि एव आत्मना तृप्तः स्थितप्रज्ञस्य तोच्यते. म्हणजे हा स्थितप्रज्ञ कसा आहे, तर तो बाहेरच्या विषयांवर तो आनंद घेत नाही, तर त्याचा आनंद हा आतच आहे. तो आत्मानंदामध्ये लीन आहे आणि त्याचा आनंद आतच आहे. आत्मनी एव आत्मना तृप्तः. त्याला आनंद घेण्यासाठी बाहेरच्या विषयांची गरज नाही, कुठल्या संकल्पाची गरज नाही, बाहेर कुठं जाण्याची गरज नाही. तोच त्याच्या त्याला आनंद सापडलेला आहे. तो आनंदाचं जे
महाद्वार आहे त्याला सापडलेला आहे आणि तो आनंद आतच आहे आणि तो आतच आनंदामध्ये मग्न आहे, तो आत्मानंदामध्ये मग्न आहे. आणि असा जो आहे स्थितप्रज्ञ पुरुष, म्हणजेच भगवंतानी 14व्या अध्यायामध्ये त्याला गुणातीत पुरुष असं म्हटलेलं आहे. त्याला 13व्या अध्यायामध्ये ज्ञानी पुरुष असं म्हटलेलं आहे. त्याला 12व्या अध्यायामध्ये भक्ताची उपमा दिलेली आहे. असा आचार्यांनी त्याला जीवनमुक्त पुरुष असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात हे सर्व जे विशेषण आहेत, जीवनमुक्त पुरुष म्हणा किंवा स्थितप्रज्ञ पुरुष म्हणा, गुणातीत पुरुष म्हणा, ज्ञानी पुरुष म्हणा किंवा ज्ञानी भक्त म्हणा, हे सर्व कसे आहेत, तर ते सर्व आनंदामध्ये मग्न आहेत आणि त्या आत्मानंदामध्ये जगत असताना आम्हाला वाटतं की ते कर्म करत आहेत, आम्ही त्यांना म्हणतो की तो करता आहे, पण ते स्वतःला कधीही कर्तृत्व भावामध्ये ठेवत नाहीत. ते स्वतःला कधीही करता म्हणत नाहीत. मग त्यांच्या मनामध्ये असलेला भाव कसा असतो त्याचं वर्णन आचार्यांनी अतिशय सुरेख केलेलं आहे. ते म्हणतात की असा जो जीवनमुक्त पुरुष असेल, असा जो स्थितप्रज्ञ पुरुष असेल, असा जो आत्मज्ञानी असेल, तो जीवन जगताना कसा जगेल, तर जसं आकाशामध्ये पक्षी उडत असतो आणि ज्यावेळेला आकाशामध्ये पक्षी उडत असतो त्यावेळेला त्या पक्षाचे पायाचे कुठलेही संस्कार, कुठलेही खुणा त्या आकाशामध्ये होत नाहीत, कारण तो आकाशामध्ये खुणा न ठेवता स्वच्छंद विहार करत असतो. आणि आम्ही कर्ता पुरुष, आम्ही कर्तृत्ववान पुरुष, आम्ही जे स्वतःला म्हणतो ते आम्ही कसे जगतो, तर त्याचं उपमा आचार्यांनी दिलेली आहे की आम्ही जर समुद्राच्या काठी गेलो, त्या समुद्राच्या वाळूमध्ये जर आम्ही चाललो तर आमचे पायाच्या खुणा उमटतात, आमच्या पायाचे ठसे त्या वाळूमध्ये उमटतात. म्हणजेच आम्ही कर्म करताना आमच्या त्या कर्माचे ठसे, आमच्या त्या कर्माचे संस्कार, म्हणजेच राग द्वेष मद मोह मत्सर, हे संस्कार, हे विकार, कर्म जरी संपलं तरी आमच्या मनामध्ये ठेवून जातात, ठसा ठेवून जातात, आमच्या सबकॉन्शियस मनामध्ये ठसा ठेवून जातात. आणि अशा पद्धतीने आम्ही कर्म केल्यामुळं, आम्ही कर्तृत्वभावानं कर्म केल्यामुळं आम्ही ह्या कर्मबंधनामध्ये अडकतो. आणि म्हणूनच ज्यावेळेला आम्ही या ठसा ठेवून आम्ही ज्यावेळेला निघून जातो, ज्यावेळेला हे शरीर सोडतो, त्यावेळेला आम्ही परत या संसारामध्ये येतो, कारण आम्ही ठसा ठेवून गेलेलो आहोत. या उलट स्थितप्रज्ञ पुरुष हा कधीही ठसा ठेवत नाही, त्या कर्माचे संस्कार कधीही त्याच्या मनावर होऊ शकत नाहीत, कारण तो स्वच्छंदी जगत असतो, कारण तो स्वतःसाठी जगत नाही, परमेश्वरासाठी जगतो, आत्मभावानं जगतो, निस्संगपणानं जगतो. आणि असं ज्या वेळेला त्याचं जगणं होतं त्यावेळेला तीच मोक्षाची अवस्था आहे, तीच आनंदाची अवस्था आहे, तीच परिपूर्णतेची अवस्था आहे, तीच आयुष्यामध्ये असलेली कृतकृत्यतेची अवस्था आहे. आणि ही जी कृतकृत्यता आहे, हा जो कृतार्थपणा आहे, ही जी मोक्षावस्था आहे, ही मोक्षावस्था म्हणजे काय, तर याची देही याची डोळा, ह्या आयुष्यामध्ये जगत असतानाच, या देहामध्ये जगत असतानाच आम्हाला आमच्याच आयुष्यामध्ये अत्यंत दुःख निवृत्तीही निरतिशय आनंदस्य प्राप्तीही इति मोक्ष. म्हणजे हे आचार्य म्हणतात, भगवंत शंकराचार्य म्हणतात की ज्या वेळेला आमच्या मनामधून दुःखाची निरतिशय आनंदस्य प्राप्ती ज्या वेळेला होते, त्यावेळेला आमच्या मनामध्ये त्याच मोक्षाचं द्वार खुलतं. आणि ती जी अवस्था आहे ती मोक्षावस्था आहे, आनंदावस्था आहे, ती स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे, ते जीवनमुक्ताचं लक्षण आहे, ते गुणातीत पुरुषाचं लक्षण आहे, हे ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे. आणि अशी अवस्था, मोक्षावस्था, निरतिशय आनंदाची अवस्था आपल्या सर्वांना प्राप्त व्हावी, सर्व साधकांना प्राप्त व्हावी, यासाठी मी महाराजांच्या चरणी विनंती करतो, परमेश्वराच्या चरणी विनंती करतो, भगवंताच्या चरणी विनंती करतो. आणि मी इथंच थांबतो. हरिओम तत्सत.